मानवी मन हे एक अद्भुत आणि जटिल यंत्र आहे. त्यात प्रेम, करुणा, आनंद, क्रोध, द्वेष अशा अनेक भावनांचा समावेश होतो. यातील एक भावना जी माणसाला सतत त्रास देते आणि समाजात विषारी वातावरण निर्माण करते, ती म्हणजे जलन किंवा ईर्ष्या. जळणारे लोक हे असे लोक आहेत ज्यांना दुसऱ्याच्या यश, सुख, संपत्ती किंवा कौतुक पाहून आपल्या मनात अस्वस्थता, राग आणि द्वेष जागृत होतो. आजच्या स्पर्धात्मक जगात जलन ही भावना सर्वत्र दिसते. सोशल मीडियामुळे तर ती अधिक तीव्र झाली आहे. एखादा मित्र नवीन गाडी घेतो, एखादी मैत्रीण परदेशात नोकरी करते, एखादा सहकारी पदोन्नती मिळवतो आणि लगेच काही लोकांच्या मनात का मी नाही, का मी नाही असा प्रश्न उभा राहतो. हा निबंध जलन या भावनेच्या मुळापासून ते त्याच्या परिणामापर्यंत, कारणापासून ते उपायापर्यंत विस्ताराने चर्चा करेल. जलन ही केवळ वैयक्तिक समस्या नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावरही तिचा प्रभाव पडतो. जलन आणि ईर्ष्या यात सूक्ष्म फरक आहेत. ईर्ष्या ही प्रेमातून किंवा स्पर्धेतून उद्भवते, तर जलन ही दुसऱ्याच्या सुखावरून उद्भवते. पण दोन्हीचा परिणाम एकच, मनाची शांती नष्ट होणे. प्राचीन ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की काम, क्रोध आणि लोभ या त्रिगुणाप्रमाणे ईर्ष्या ही मनाला बांधते. ईर्ष्येला दुसऱ्याच्या सुखाने स्वतःला शिक्षा करणे असे म्हटले आहे. आधुनिक मानसशास्त्रानुसार जलन ही एक नैसर्गिक भावना आहे, पण ती अनियंत्रित झाली तर ती विषारी बनते. सिगमंड फ्रॉइड सारखा मानसशास्त्रज्ञ याला इन्फेरिटी कॉम्प्लेक्सशी जोडले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःची क्षमता कमी वाटते, तेव्हा दुसऱ्याच्या यशामध्ये जलन जागृत होते. जलनाची कारणे. जलनाची मुळे अनेक आहेत. मुख्य कारण म्हणजे तुलना. आजच्या जगात सगळीकडे तुलना केली जाते. शाळेत गुणांची, नोकरीत पगाराची, समाजात प्रतिष्ठेची. सोशल मीडिया तर या तुलनेचे प्रमुख साधन बनले आहे. इंस्टाग्राम, फेसबुकवर लोक फक्त आपले चांगले क्षण शेअर करतात. त्यामुळे दुसऱ्याचे परफेक्ट जीवन पाहून आपले अपूर्ण वाटते. दुसरे कारण आहे इनसिक्युरिटी. ज्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास नसतो, त्यांना दुसऱ्याचे यश धोक्याचे वाटते. उदाहरणार्थ, एखाद्या ऑफिसमध्ये एक कर्मचारी सतत मेहनत करतो, पण दुसरा सहकारी चांगले संबंध ठेवून पदोन्नती मिळवतो, तेव्हा पहिल्या कर्मचाऱ्याच्या मनात जलन येते. तिसरे कारण सामाजिक आहे. असमानता. श्रीमंत आणि गरीब, शहरी आणि ग्रामीण, पुरुष आणि स्त्री यांच्यातील फरक जलन वाढवतो. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील तरुण मुंबईतील यशस्वी लोक पाहून का आम्हाला नाही असे म्हणतात. हे जलन कधी कधी सामूहिक स्वरूप धारण करते आणि आंदोलने, द्वेष यात रूपांतर होते. चौथे कारण वैयक्तिक. बालपणीचे संगोपन. ज्या मुलांना आई वडिलांकडून सतत तुलना केली जाते, उदाहरणार्थ तुझ्या भावासारखे का नाही वागत, त्याच्यात जलनाची बीजे पेरली जातात. पाचवे कारण आधुनिक. मीडिया आणि जाहिराती. जाहिराती सतत तुमच्याकडे हे नाही म्हणून तुम्ही अपूर्ण आहात असा संदेश देतात. यामुळे उपभोग वाढतो आणि जलन वाढते. जलनाची ही कारणे समजून घेतल्याशिवाय त्यावर मात करता येत नाही. जळणारे लोकांचे प्रकार. जळणारे लोक एकसारखे नसतात. त्यांचे काही प्रकार पाहू. नंबर 1, सूक्ष्म जळणारे. हे लोक बाहेरून काही बोलत नाहीत, पण मनात राग साठवतात. ऑफिसमध्ये सहकार्याचे कौतुक झाले की ते हसतात, पण आतून जळतात. हे सर्वात धोकादायक असतात, कारण त्यांच्यात द्वेष लपलेला असतो. नंबर 2, उघड जळणारे. हे लोक थेट टीका करतात. तो यशस्वी झाला, तो नशीबवान आहे, तिने ते मिळवले ते कनेक्शन मुळे असे म्हणतात. ते दुसऱ्याच्या यशाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. 3, सामूहिक जळणारे. काही वेळा संपूर्ण गटात जलन पसरते. उदाहरणार्थ, एका गावात एखादा तरुण परदेशात स्थायिक झाला तर इतर तरुणांना जलन येते आणि ते त्याला विसरला असे म्हणतात. आत्म जळणारे. हे लोक स्वतःला जळतात. त्यांना दुसऱ्याचे यश पाहून स्वतःचे अपुरेपणा जाणवते आणि ते स्वतःला शिक्षा करतात. डिप्रेशन, चिंता यात सापडतात. 5 नंबर, विषारी जळणारे. हे लोक केवळ जलन करत नाहीत,
तर दुसऱ्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. अफवा पसरवणे, अडथळे निर्माण करणे हे त्यांचे काम असते. इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या अथेलो नाटकाच्या ईर्षेने किती नाश केला. महाराष्ट्रातील उदाहरणे घेतली तर राजकीय क्षेत्रात विरोधकांचे यश पाहून काही नेते जळतात आणि अपप्रचार करतात. चित्रसृष्टीत ही अभिनेत्याच्या यशावरून जलन दिसते. जलनाचे परिणाम वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही पातळीवर होतात. वैयक्तिक परिणाम: मानसिक आरोग्य. सतत जलनामुळे तणाव, चिंता, डिप्रेशन येते. झोप न लागणे, भूक न लागणे ही लक्षणे दिसतात. शारीरिक आरोग्य: उच्च रक्तदाब, हृदयरोग, पचनाच्या समस्या उद्भवतात कारण स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. संबंध नष्ट: मैत्री, कौटुंबिक नाती संबंध बिघडवतात. जलनामुळे लोक एकमेकाशी बोलणे टाळतात. विकासात अडथळा: जलन करणारा व्यक्ती स्वतःच्या विकासाकडे लक्ष देत नाही, फक्त दुसऱ्याकडे पाहत राहतो. सामाजिक परिणाम: विषारी वातावरण. कार्यालय, समाज, कुटुंबात नकारात्मकता पसरवते. काही वेळा जलनामुळे चोरी, हत्या, सायबर क्राईम घडतात. आर्थिक नुकसान: कंपन्यांमध्ये टीमवर्क नष्ट होते, उत्पादकता कमी होते. सांस्कृतिक प्रभाव: जलनामुळे नवनिर्मिती कमी होते. लोक जोखीम घेत नाहीत कारण यश मिळाले तर इतर जळतील असे वाटते. उदाहरणार्थ, सोशल मीडियावर हेटर्सच्या कमेंट्समुळे अनेक यशस्वी लोक मानसिक त्रास सहन करतात. महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनामध्येही काही वेळा जलनाचे घटक दिसतात. एका शेतकऱ्याचे यश दुसऱ्याला सहन होत नाही. जलनावर मात कशी करावी? जलन ही नैसर्गिक भावना आहे, पण ती नियंत्रित करता येते. यासाठी काही उपाय: आत्मजागृती. स्वतःच्या भावना ओळखा. मी का जळतोय हा प्रश्न स्वतःला विचारा. डायरी लिहिणे यात मदत करते. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. रोज 3 गोष्टी ज्याबद्दल कृतज्ञ आहात त्या लिहा. दुसऱ्याचे यश पाहून तो कमावला, मीही कमावेन असे विचार करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्याची तुलना बंद करा. आपले ध्येय, आपली प्रगती यावर लक्ष द्या. कंपॅरिझन इज द थीफ ऑफ जॉय हे वाक्य खरे आहे. प्रेरणा घ्या. जलनाऐवजी दुसऱ्याच्या यशातून शिका. तो कसा यशस्वी झाला हे समजून घ्या. ध्यान आणि योग. माइंडफुलनेस मेडिटेशन जलन कमी करते. महाराष्ट्रात अनेक योग केंद्रे आहेत जिथे हे शिकवले जाते. सकारात्मक वातावरण. जळणाऱ्या लोकांपासून दूर राहा. सकारात्मक मित्र, पुस्तके, मोटिवेशनल स्पीकर्स यांचा सहवास करा. सामाजिक उपाय: शाळा कॉलेजमध्ये भावनिक शिक्षण, इमोशनल इंटेलिजन्स शिकवा. सोशल मीडियावर रिअल लाईफ शेअर करण्याची संस्कृती वाढवा. धार्मिक दृष्टिकोनातून गीतेत समबुद्धीचा उपदेश आहे. बौद्ध धर्मात मुदिता, दुसऱ्याच्या सुखात आनंद ही भावना शिकवली जाते. एका माझ्या ओळखीच्या व्यक्तीने ऑफिसमध्ये सहकार्याचे यश पाहून जलन केले, पण त्यानंतर त्याने स्वतःला बदलले, स्किल शिकल्या आणि आज तो स्वतः यशस्वी आहे. जलनाला संधीत रूपांतर करता येते. निष्कर्ष: जळणारे लोक हे समाजाचे विष आहे. ते स्वतःला आणि इतरांना त्रास देतात. पण जलन ही भावना पूर्णपणे नाहीशी करता येत नाही. ती नियंत्रित मात्र नक्की करता येते. आजच्या वेगवान स्पर्धात्मक जगात आत्मविश्वास, कृतज्ञता आणि सहानुभूती ही शस्त्रे घेऊन आपण पुढे जायला हवे. दुसऱ्याच्या सूर्यप्रकाशाने तुमचा अंधार होत नाही हे लक्षात ठेवा. प्रत्येकाचे यश वेगळे आहे. जलन सोडून प्रेरणा घ्या, मेहनत करा आणि स्वतःचे यश मिळवा. महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज म्हणतात, संतोषी होऊन राहा. संतोष हाच जलनाचा सर्वोत्तम प्रतिकार आहे. जर आपण सर्वजण जलन सोडून एकमेकांच्या यशात आनंद मानू लागलो तर समाज अधिक सुंदर, सकारात्मक आणि प्रगतिशील होईल. जय महाराष्ट्र.